तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 326 पेजवर वरून चौथी ओळ मध्येच आहे शंका. सापडलं? पूर्व पक्षी शंका करतो आहे. काय बरं? तर पूर्वोक्त श्रुती विषय म्हणजे विषय हा चालू आता काय सिद्ध केलं? कर्म हे अंतकरण शुद्धीद्वारा विविदिशाला कारण आहे, ज्ञानाची इच्छा उत्पन्न होण्याला कारण आहे. तेवढ्या पुरतं त्यांचा उपयोग आहे. अंतकरण शुद्धी होते निष्काम कर्म निष्काम उपासना केली तर, आणि शुद्ध अंतकरणामध्ये तत्व जाणण्याची इच्छा उत्पन्न होते, विवेक वैराग्याधिक येतात. म्हणून ज्ञानाला कारण निष्काम कर्म उपासना आहे, पण मोक्षाला कारण नाही. मोक्षाला कारण तर ज्ञानच आहे. हा विषय झाला इथपर्यंत. आता पूर्वपक्षी काय म्हणतो ते पहा. शंका. पूर्वोक्त श्रुति विषय कथन करे हुए यज्ञादिक कर्मों को ता विविदिशा का हेतुपना रहो, तथापि ते यज्ञादिक कर्म नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त इस भेद करके चारी प्रकार के होवे. ते चारी प्रकार के यज्ञादिक कर्म ता विविदिशा के हेतु होवे हैं, अथवा केवल नित्य कर्म ही ता विविदिशा के हेतु होवे है, ऐसी शंका के प्राप्त हुए. इथपर्यंत शंका आहे. काय नाही, सरळ शंका आहे. तर पूर्वोक्त श्रुती विषय. पूर्वोक्त श्रुती म्हणजे कोणती श्रुती बरं? तम एतम वेदानुवचनेन ब्राह्मणाः विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा नशकेन. पेज नंबर 323 वर खालून दुसरी ओळ तिथं ती श्रुती गेली आहे की नाही? तम एतम वेदानुवचने इत्यादी श्रुती. तर पूर्व पक्षी म्हणतो ठीक आहे, आता तुम्ही वर जी या गोष्टीची सिद्धी केली ती आम्हाला मान्य आहे. कोणती बरं? की श्रुतीमध्ये कथन केलेले जे यज्ञादिक कर्म आहेत ते विविदिशेला कारण आहे, मोक्षाला कारण नाही. मान्य करतो आम्ही. यज्ञादिक कर्म को ता विविदिशा का हेतुपना. विविदिशाला कारण आहेत कोण? यज्ञादिक कर्म. मोक्षाला कारण नाही, हे आम्हाला मान्य आहे. पण ते कर्म देखील एक नाही ना. कर्माचे किती प्रकार आहेत? 4. काही नित्य कर्म आहेत, काही नैमित्तिक कर्म आहेत, काही काम्य कर्म आहेत, काही प्रायश्चित्त कर्म आहेत. बरोबर? मग हे सर्वच कर्म विविदिशेला कारण आहे का त्यातलं फक्त नित्य कर्म विविदिशेला कारण आहे ते सांगा, असं बोलतोय कोण? पूर्व पक्षी. ता विविदिशा का हेतुपना रहो, तथापि ते यज्ञादिक कर्म नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त इस भेद करके चारी प्रकार कहोवे. ते कर्माचे 4 प्रकार आहेत. मग ते चारों प्रकार के यज्ञादिक कर्म ता विविदिशा के हेतु होवे है, पहिला विकल्प. अथवा केवल नित्य कर्म ही ता विविदिशा के हेतु होवे है. विविदिशेला कारण कर्म आहे बरोबर, पण एकट नित्य कर्म कारण आहे का चारी प्रकारचे कारण आहे कर्म, असं विचारतोय कोण? पूर्व पक्षी. विविदिशा म्हणजे जाणण्याची इच्छा. ऐसी शंका के प्राप्त हुए. अशी शंका प्राप्त झाली असता तहा म्हणजे या शंकेचं उत्तर देण्यामध्ये कई ग्रंथकार तो ऐसा काय आहे. आता बरेच सारे काही ग्रंथकार आहे ते उत्तर देतात कोणत्या प्रकारे ते आता इथं देऊ राहिले. कई ग्रंथकार तो ऐसा कहे काय? ता उक्त श्रुति विषय विविदिशा का हेतु रूप करके केवल यज्ञ दानादिक कर्म मात्र कथन करे है. ठीक आहे ना. विविदिशेला कारण म्हणून कर्माचं विधान केलं आहे. कोणते? यज्ञ दानादिक कर्म एवढाच उल्लेख आहे. त्यात असा उल्लेख आहे का नित्य नैमित्तिक काम्य असा काही उल्लेख नाही आहे. ता उक्त श्रुति विषय विविदिशा का हेतु रूप करके केवल यज्ञ दानादिक कर्म मात्र कथन करे है. लागलं. 3 कर्मों विषय नित्य रूपता वा नैमित्तिक रूपता ता श्रुतीने कही नाही. म्हणजे नित्यच कर्म विविदिशेला कारण आहे का नैमित्तिकच कर्म विविदिशेला कारण आहे असं काही सांगितलेलं नाही. सामान्य रूपाने यज्ञादिक कर्माचा उल्लेख आहे.
ती नित्यकर्म विषय नित्यरूपता व नैमित्य रूपता ता श्रुतीने कही नाही. याते फल की इच्छा ते रहित होई के, बरोबर, फलाच्या इच्छेने रहित होऊन केलेले कर्म. पंक्ती पहा. याते फल की इच्छा ते रहित होई के करे हुए नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त रूप सर्व यज्ञादिक कर्म अंतकरण की शुद्धी द्वारा ता विविदिशा के हेतू होवे है. असं या काही ग्रंथकारांचं म्हणणं आहे. केवळ एकटं नित्य कर्मच नाही, सारेच कर्म जर निष्काम भावनेने केले तर ते त्या कर्माच्या द्वारे निष्काम भावनेने कर्म केल्यामुळे अंतकरणाची शुद्धी होते आणि त्या शुद्ध अंतकरणामध्ये विविदिशा उत्पन्न होते. अर्थात विविदिशेला कारण केवळ एकमात्र नित्य कर्माचं अनुष्ठान नाही, तर सर्वच कर्माचं अनुष्ठान आवश्यक आहे. साऱ्याच कर्माने अंतकरण शुद्धीद्वारा विविदिशा होते असं काही ग्रंथकारांचं म्हणणं लागलं. याते फल की इच्छा ते रहित होई के करे हुए नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त रूप सर्व यज्ञादि कर्म अंतकरण की शुद्धि द्वारा ता विविदिशा के हेतु हुए. और सगुण ब्रह्म की उपासना तो चित्त की एकाग्रता का हेतु हुए. सगुण ब्रह्माची उपासना केली तर चित्त एकाग्र, निष्काम उपासनेने चित्ताची एकाग्रता होते म्हणजे विक्षेप निघून जातो, बरोबर. आणि निष्काम भावनेने कर्म केले तर अंतकरण शुद्ध होतं, अर्थात अंतकरणातील मल दोष निवृत्त होतो असा अर्थ. और आचार्य तो ऐसा काही. आता हे झालं अन्य काही ग्रंथकारांचं मत. आचार्य अर्थात शंकराचार्यजी महाराज ते काय म्हणतात त्यांच्या मताचं सांगतात आता. और आचार्य तो ऐसा कहे है काय, काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. ठीक आहे, कवयः काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम विदुः असा अन्वय. कवयः अर्थात विद्वान लोक काय समजतात, काम्यानाम कर्मणाम न्यासम, काम्य कर्मांचा न्यास, न्यास म्हणजे त्याग, त्या काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. लागला अर्थ. याचा अर्थ काम्य कर्माचा काय करायचं, काय सांगितलं आहे, त्याग करायचा सांगितलं आहे. इत्यादि स्मृतीने काम्य कर्मों के अनुष्ठान का निषेध करिके, काम्य कर्माच्या अनुष्ठानाचा काय केलाय, निषेध करिके फल की इच्छा ते रहित अग्निहोत्रादिक नित्य कर्मों के अनुष्ठान का विधान कर्या है. ठीक आहे ना. फलाची इच्छा न धरता अग्निहोत्रादिक जे नित्य कर्म आहे त्या नित्य कर्माचं अनुष्ठान करावं असं विधान ह्या वाक्याने केलेलं आहे. म्हणजे नित्य कर्म करावं आणि काम्याधिक कर्म करू नये असं सांगितलेलं आहे. याते म्हणून ताउक्त श्रुतीने भी, ताउक्त श्रुती म्हणजे कोणती, तमेव वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति इत्यादी श्रुती. याते ताउक्त श्रुतीने भी निष्काम अग्निहोत्राधिक नित्य कर्म ही ता विविदिशा का हेतु रूप करके विधान करे है. लागला अर्थ. निष्काम रूपाने अग्निहोत्राधिक जे नित्य कर्म आहे त्याचं अनुष्ठान केलं तर तेच कर्म विविदिशेला कारण आहे असं सांगितलं आहे म्हणे. कोणी, त्या श्रुतीने. कोणती श्रुती, तमेव वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति. अर्थात या श्रुतीचे दोन अर्थ झाले. पहिल्या काही ग्रंथकारांच्या मतानुसार काय की अग्निहोत्राधिक असं नुसता यज्ञाधिक कर्म असा उल्लेख असल्यामुळे, नित्य वगैरे असा विशेष उल्लेख नसल्यामुळे नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त सर्वच कर्माच्या द्वारे निष्काम भावनेने केले तर अंतकरणाची शुद्धी होते असं सांगितलं. पण आचार्य म्हणतात तसं नाही. काम्यानाम कर्मणाम न्यासम या स्मृती वचनाने काम्य कर्माचा त्याग सांगितला आहे. अर्थात नित्य कर्मानेच अंतकरणाची शुद्धी होऊन विविदिशा होते. आणि म्हणून तमेव वेदानुवचनेन या श्रुतीचा सुद्धा अभिप्राय हाच आहे काय की निष्काम भावनेने नित्य कर्माचं अनुष्ठान करावं, त्याच्यानेच अंतकरणाची शुद्धी होईल आणि विविदिशा उत्पन्न होईल असं. पंक्ती पहा. नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त रूप कर्म विधान करे नहीं इति तहा तीन यज्ञादिक कर्मों विषय आत्मज्ञान की झपटन हे पुढं. याते ताउक्त श्रुतीने भी, खालून तिसरी ओळ, याते ताउक्त श्रुतीने भी निष्काम अग्निहोत्रादिक नित्य कर्म ही, फक्त नित्य कर्मच,
ता विविदिशा का हेतु रूप करके विधान करे है। नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त रूप कर्म विधान करे नाही, त्या श्रुतीने सुद्धा असा त्या श्रुतीचा अभिप्राय काढायचा अन्य स्मृती वचनाच्या आधाराने। तहा 3 यज्ञादिक कर्मों विषय आत्मज्ञान की बहिरंग साधनता श्री व्यास भगवान ने भी ब्रह्म सूत्रों विषय कही है। ठीक आहे, आता पुन्हा मूळ मुद्द्यावर आले। तर यज्ञादिक कर्म हे आत्मज्ञानाकरिता साधन आहेत, पण कसे? बहिरंग साधन आहे, अंतरंग नाहीत। मग म्हणे का हो, कशावरून? तर वर्त प्रमाण दिलंच आहे श्रुती अधिकाचं, परंतु व्यासांनी सुद्धा सूत्राने सांगितलेलं आहे, व्यास सूत्रांनी सुद्धा काय की यज्ञादिक कर्म हे आत्मज्ञानाकरिता बहिरंग साधन आहेत, ही गोष्ट भगवान व्यास महाराजांनी सुद्धा सूत्राच्या माध्यमाने सांगितलेली आहे। पंक्ती पहा, तर कोणतं सूत्र आहे मग ते? तर सूत्राचा उल्लेख करतात, सर्वापेक्षा च यज्ञादिश्रुते हे अश्वत झाले। तिथं काय पाहिजे? अश्ववत, एक व सुटून गेलाय, तच्या अगोदर एक व पाहिजे। ठीक आहे, अर्थ पहा, सर्वापेक्षा च म्हणजे काय बरं? सर्वापेक्षा म्हणजे विद्या उत्पत्ती होण्यामध्ये आहे की नाही, सर्व आश्रम कर्मांची अपेक्षा आहे, अर्थात सर्व नित्य नैमित्तिक आदी कर्माची अपेक्षा आहे। कशाकरिता? विद्या उत्पन्न होण्याकरिता, मोक्ष उत्पन्न होण्याकरिता नाही। मोक्षाला कारण तर केवळ ज्ञानच आहे, पण विद्या उत्पन्न होण्याकरिता सर्व कर्मांची अपेक्षा आहे। म्हणजे कशावरून? यज्ञादिश्रुते हे, यज्ञादिश्रुती म्हणजे तमेव वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति या श्रुतीच्या आधाराने। म्हणे मग का हो, त्या श्रुतीच्या आधाराने जे कर्माचं विधान केलं आहे ते कर्म मोक्षालाच कारण का मानत नाही तुम्ही? फक्त ज्ञानालाच कारण का मानता? ठीक आहे की नाही? ज्ञान उत्पन्न होण्याला परंपरेनं कारण आहे, कारण ज्ञानासाठी साधन आहे ते बहिरंग, पण मोक्षाला कारण का मानत नाही तुम्ही त्या कर्मांना? असा कोणी प्रश्न करेल तर उत्तर दिलंय अश्ववत। सूत्रामध्ये काय उत्तर दिलं आहे? अश्ववत म्हणजे काय? ज्याची ज्या कार्यात योग्यता आहे त्याला त्याच कार्य जोडलं जातं। यज्ञादिक कर्म, नित्यनैमित्तिक कर्म यांचं जर अनुष्ठान केलं तर अंतःकरण शुद्धी होऊन ज्ञान उत्पन्न होतं, म्हणून ज्ञानासाठी बहिरंग साधन म्हणणं ठीक आहे, मोक्षासाठी ते कारण नाही। मोक्षासाठी कारण केवळ ज्ञानच आहे। म्हणजे कशाप्रमाणे? घोडे, अश्ववत म्हणजे घोड्याप्रमाणे। म्हणजे कसं बरं? तर बघा, बैल आणि घोडे, तर बैलामध्ये ताकद आहे की नाही? पण बैलापेक्षा जास्त ताकद आहे कुणात? घोड्यामध्ये। पण घोड्यामध्ये जास्त ताकद आहे म्हणून कोणी घोड्यांना नांगराला झुकतं का? नाही झोपत का बरं? ताकद तर जास्त आहे, पण तिथं त्याचा अधिकार नाही, चालणारच नाही। मग घोडे कुठे झोपले जातात? गाडीला, टांग्याला, रथाला, ठीक आहे की नाही? आणि बैल झोपले जातात कुठं? अवताला, नांगराला, कारण जिथं ज्याची योग्यता आहे तिथंच ते जोडावं लागतं। म्हणून यज्ञादिक कर्म हे श्रुतीने सांगितले आहे, पण ते कशाकरिता? ज्ञानासाठी बहिरंग साधन सांगितलेले आहे, मोक्षासाठी नाही। मोक्ष कर्माने होत नाही, मोक्ष तर फक्त ज्ञानानेच होतो। म्हणजे एकंदरीत सूत्रातून सुद्धा काय सांगितलं गेलं की यज्ञादिक कर्म हे ज्ञानासाठी बहिरंग साधन आहे, हे सांगितलं गेलं। कळलं? पंक्ती पहा, सर्वापेक्षा च यज्ञादिश्रुते हे अश्ववत। अर्थय ब्रह्मविद्या कु अपनी उत्पत्ति विषय विद्या, ब्रह्मविद्या ज्ञान, अहम ब्रह्मास्मि इत्याकारक ज्ञान, ब्रह्मविद्या को अपनी उत्पत्ति विषय 3 यज्ञादि कर्मों की अपेक्षा होवे है। सर्वापेक्षा च, जिस कारण ते सा पूर्वोक्त श्रुति ब्रह्म विद्या की उत्पत्ति विषय 3 यज्ञादि कर्मों को साधनता कथन करे है। यज्ञादि श्रुते है याची व्याख्या, जिस कारण ते सापूर्वोक्त श्रुती, सापूर्वोक्त श्रुती म्हणजे कोणती? तमेव वेदानुवचनेन ब्राह्मणः विविदिशन्ति इत्यादि श्रुती। पूर्वोक्त श्रुती ब्रह्मविद्या की उत्पत्ती विषय, ब्रह्मविद्याची उत्पत्ती होण्यामध्ये 3 यज्ञादि कर्मों को साधनता कथन करे है।
ठीक आहे की नाही. म्हणून यज्ञाधिक कर्म हे साधन आहेत, पण कशाकरिता? विद्या उत्पन्न होण्याकरिता, ब्रह्मविद्या उत्पन्न होण्याकरिता. ती भी बहिरंग साधन आहे की नाही. कथन करे है परंतु सा ब्रह्मविद्या मोक्षरूप फल की उत्पत्ती विषय. ती ब्रह्मविद्याचं फल काय? मोक्ष. पण मग मोक्षरूप फल उत्पन्न करण्याकरिता ती विद्या कर्माधिकाची अपेक्षा करत नाही. असं नाहीये की कर्मासहित ज्ञान असेल तरच मोक्ष होईल, अशी अपेक्षा नाहीये. परंतु सा ब्रह्मविद्या मोक्षरूप फल की उत्पत्ति विषय तीन यज्ञादि कर्मों की अपेक्षा करती नहीं. लागला अर्थ? करती नहीं. जिस कारण ते का बरं? ता मोक्षरूप फल विषय तीन कर्मों की योग्यता ही नाहीये. मोक्षरूप फल उत्पन्न करण्यामध्ये योग्यताच नाही. कुणाची? यज्ञाधिक कर्माची. और जिस पदार्थ की ज्या योग्यता होवे अश्ववत, ज्या पदार्थाची ज्यामध्ये योग्यता आहे त्याला तिथं जोडावं लागतं. जिस पदार्थ की ज्या योग्यता होवे है तिस पदार्थ की तहा अपेक्षा होवे है. जैसे अश्व की, अश्व म्हणजे घोडे, हलके आकर्षण करण्याविषयी योग्यता होती नाही. हल म्हणजे नांगर. नांगर ओढण्यामध्ये योग्यता नाही. कुणाची? घोड्यांची. अश्व की हलके आकर्षण करण्याविषयी, आकर्षण म्हणजे ओढणे, हल म्हणजे नांगर, हलके आकर्षण करण्याविषयी योग्यता होती नाही. किंतु रथ के आकर्षण करण्याविषयी ही रथ ओढण्यामध्येच योग्यता होवे आहे. कुणाची? घोड्यांची. याते सो अश्व रथ विषयी ही जोड्या जावे. म्हणून घोडे कुठे जोडले जातात? रथाला. आणि बैल कुठे जोडले जातात? नांगराला. ता हल विषय जोड्या जात नाही. कोण? घोडे. तैसे त्याप्रमाणे तीन यज्ञाधिक कर्मों को ता मोक्ष की उत्पत्ति करने की योग्यता नहीं है. बरोबर? यज्ञाधिक कर्मामध्ये योग्यता नाही. कशाची? मोक्षाला उत्पन्न करण्याची. मोक्षाला उत्पन्न करण्याची योग्यता नाही. कुणा? यज्ञाधिक कर्मात. तैसे तीन यज्ञाधिक कर्मों को ता मोक्ष की उत्पत्ति करने की योग्यता नहीं है. किंतु मग चित्त की शुद्धि द्वारा विविदिशा को उत्पन्न करिके ता ब्रह्म विद्या की उत्पत्ति करने की योग्यता आहे. कुणामध्ये? यज्ञाधिक कर्मामध्ये. कसं परंपरा पहा. यज्ञाधिक कर्म केलं तर काय होणार? चित्ताची शुद्धी होणार, अंतकरण शुद्ध होणार. शुद्ध अंतकरणामध्ये विविदिशा उत्पन्न होणार, तत्व जाणण्याची इच्छा उत्पन्न होणार. आणि उत्पन्न झाली मग श्रवण, मनन, श्रम, दम या साऱ्या साधनाच्या माध्यमाने ब्रह्मविद्या उत्पन्न होणार. ठीक आहे. पंक्ती पहा. किंतु चित्त शुद्धि द्वारा विविदिशा को उत्पन्न करके ता ब्रह्म विद्या के उत्पत्ति करने की योग्यता है. कुणामध्ये? कर्मामध्ये. याते तीन यज्ञाधिक कर्मों को आत्मज्ञान की बहिरंग साधनता संभव है. म्हणून आत्मज्ञानासाठी बहिरंग साधन आहेत. कोण? यज्ञाधिक कर्म आणि उपासना. आणि आत्मज्ञानासाठी अंतरंग साधन आहेत. कोण? शम, दम, विवेक, श्रवण, मनन, निधिध्यासन. हे सर्व आत्मज्ञान उत्पन्न होण्यासाठी अंतरंग साधन आहे. बरोबर? आणि मोक्षासाठी कारण आहे. कोण? ज्ञान. याते तीन यज्ञाधिक कर्मों को आत्मज्ञान की बहिरंग साधनता संभव है इति. लागलं? इस प्रकार अंतरंग बहिरंग साधनों करके सर्व प्रतिबंधों ते रहित पुरुष का मनन निधिध्यासन करके संस्कृत जो चित्त रूप दर्पण है ता शुद्ध चित्त सकृत जो विचार करया हुआ तत्वमसि अधिक महावाक्य है. ता महावाक्य ते उत्पन्न हुआ जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार का अप्रतिबद्ध साक्षात्कार है. ता आत्मा साक्षात्कार करके इस अधिकारी पुरुष का अज्ञान नाश होई जावे है. लागलं पंक्ती. बघा आता कसा कार्यकारण भाव चालू झाला आहे. कुठून सुटलाय? इस प्रकार. सापडली पंक्ती. अंतरंग बहिरंग साधनों करिके सर्व प्रतिबंधों ते रहित हुए पुरुष का. है की नाही? सर्व अंतरंग आणि बहिरंग साधन, त्या साधनांच्या द्वारे सर्व प्रतिबंध काय झाले? रहित. जसं बहिरंग साधन कोण? यज्ञाधिक कर्म आणि उपासना.
त्याच्यामुळे प्रतिबंध निवृत्त झाले. निष्काम यज्ञाधिक कर्मामुळे अंतकरणातला मल दोष रूप प्रतिबंध निवृत्त झाला. निष्काम उपासना केल्यामुळे अंतकरणातील विक्षेप रूप प्रतिबंध निवृत्त झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर शम दम विवेकाधिक या साधनांचं अनुष्ठान केलं. बरोबर आहे की नाही. शम दमाधिक साधनांचं अनुष्ठान केल्यामुळे काय झालं, भूत भावी वर्तमान जे प्रतिबंध होते ना ते सर्व प्रतिबंध निवृत्त झाले. मग विवेक वैराग्य समाज षटक मुमुक्षुत्व साधना केल्याने प्रतिबंध निवृत्त झाले. आणि मग आता राहिले कोण, असंभावना विपरीत भावना, प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना विपरीत भावना, ते सुद्धा निवृत्त होतात. कशाने, मग श्रवण मनन निधिध्यासन या साधनाने. मग आता विवेकाधिक 4 श्रवणाधिक 4 हे अंतरंग साधन आहेत. याने सुद्धा प्रतिबंधाची निवृत्ती झाली. आणि बहिरंग साधन यज्ञाधिक कर्माने उपासना त्याने सुद्धा प्रतिबंधांची काय झाली, निवृत्ती झाली. मग आता तो साधक या सर्व साधनांचं अनुष्ठान करणारा साधक कसा झाला, सर्व प्रतिबंधाने रहित झाला. बरोबर. पंक्ती पहा. इस प्रकार अंतरंग बहिरंग साधनों करके सर्व प्रतिबंध ते रहित हुए पुरुष का, साऱ्या प्रतिबंधाने रहित झालेला जो पुरुष त्या पुरुषाचा मनन निधिध्यासन करके संस्कृत जो चित्तरूपी दर्पण है ना, प्रतिबंध ते रहित हुए पुरुष का दर्पण, चित्तरूपी दर्पण. चित्त म्हणजे अंतकरण रूपी आरसा कसा झालाय, मनन निधिध्यासन करके संस्कृत संस्काराने युक्त असा जो चित्तरूपी दर्पण है त्या अधिकारी पुरुषाचा चित्त अंतकरण रूपी दर्पण है. ता शुद्ध चित्त सहकृत जो विचार कर्या हुआ तत्वमसी अधिक महावाक्य आहे. तर शुद्ध चित्त आहे आणि तत्वमसी महावाक्य ऐकलं आणि त्या वाक्याचा विचार केला तर त्या विचारूप श्रवणापासून काय उत्पन्न होईल, ज्ञान. अहम ब्रह्मास्मी. पहा, ता शुद्ध चित्त सहकृत जो विचार कर्या हुआ तत्वमसी अधिक महावाक्य है. सापडलं. ता महावाक्य ते उत्पन्न हुआ जो अहम ब्रह्मास्मी महावाक्यापासून उत्पन्न होतो बोध कोणता, अहम ब्रह्मास्मी. ता महावाक्य ते उत्पन्न हुआ जो अहम ब्रह्मास्मी या प्रकार का अप्रतिबद्ध साक्षात्कार आहे. अप्रतिबद्ध म्हणजे प्रतिबंधाने रहित असा जो साक्षात्कार. ता आत्मसाक्षात्कार करिके आणि त्या आत्मसाक्षात्काराच्या द्वारे इस अधिकारी पुरुष का काय होतो, अज्ञान निवृत्त होतं है की नाही. इस अधिकारी पुरुष का अज्ञान नाश होई जावे है, अज्ञानाची निवृत्ती होते. लागलं एवढं. और पूर्व अनेक जन्मों विषय संपादन करे जे पुण्य पाप रूप कर्म आहे की नाही. आता ज्ञान झाल्यानंतर पूर्वी अनेक जन्मात संपादन केलेलं जे पुण्य पाप रूप कर्म की ज्याला संचित म्हणतात तेही जळून जातं, तेही नष्ट होतं, दग्ध होऊन जातं. पंक्ती पहा. और पूर्व अनेक जन्मों विषय संपादन करे जे पुण्य पाप रूप कर्म है ते संचित कर्म भी ता आत्मज्ञान करके नाश हुई जावे है. त्या आत्मज्ञानाने काय होतात, नष्ट होतात. और ता आत्मज्ञान ते अनंतर ज्ञान झाल्यानंतर सुद्धा शरीराकडून कर्म घडतातच ना, त्याला आगामी कर्म म्हणतात है की नाही. परंतु त्या कर्माचा लेप लागत नाही कुणाला, ज्ञानी पुरुषाला. और ता आत्मज्ञान ते अनंतर करे जे आगामी कर्म है तीन आगामी कर्मों का तो इस विद्वान पुरुष को ता आत्मज्ञान के प्रभाव ते त्या आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने स्पर्श ही नाही होता, स्पर्श होत नाही. संचित कर्म ज्ञानाच्या प्रभावाने दग्ध झालं, त्याचा भोग होणार नाही, ते भोगावं लागत नाही. संचित कर्म. आगामी कर्म त्याचा स्पर्श होत नाही, कशाने, ज्ञानाच्या प्रभावाने. राहिलं कोण, प्रारब्ध. और प्रारब्ध कर्मने पंक्ती पहा. और प्रारब्ध कर्मने व्याप्त करे जे, सापडलं का, व्याप्त आहे ना शब्द, तिथं पाहिजे प्राप्त, व्याच्या जागी प्रा पाहिजे. ठीक, चला. और प्रारब्ध कर्मने प्राप्त करे जे अन्न पानादिक विषय है.
अन्नपानादिक विषय आहे. 3 विषयों को अनुभव करता हुआ आहे की नाही. प्रारब्ध कर्माच्या द्वारे प्राप्त जे अन्नपानादिक विषय आहे त्याचा काय करतो तो अनुभव करत करत आपले जीवन जगत असतो. कोण? ज्ञानी महात्मा. 3 विषयों को अनुभव करता हुआ यह विद्वान पुरुष अखंड एक रस सच्चिदानंद ब्रह्मात्म रूप करके स्थित होवे है. ठीक है. अखंड एक रस सच्चित आनंद स्वरूप जो ब्रह्म स्वरूप आत्मा त्या रूपाने ब्रह्म रूपाने स्थित होतो. यही आत्मज्ञान का मोक्ष रूप फल है. आणि त्याला त्या ब्रह्मरूपाने स्थित होणं म्हणजेच मोक्ष. आणि हेच आत्मज्ञानाचं काय आहे? फल आहे. यही म्हणजे हेच आत्मज्ञान का मोक्ष रूप फल है इति. लागले अर्थ. आता याच्यावर शंका करतोय पूर्व पक्षी. बरोबर. त्यापूर्वी पेज नंबर 326 वर सर्वात शेवटचा शब्द आलाय. सर्वापेक्षाच यज्ञादि श्रुते हे अश्ववत. हे सूत्र आहे, ब्रह्मसूत्र आहे. त्याच्यावर एक टिप्पणी लिहा. लिहा सर्वापेक्षा प्रतीक. सर्वापेक्षा हे प्रतीक आहे. याचा अर्थ बरोबर विद्यायाः सोत्पत्तौ सर्वेषाम् आश्रम कर्मणाम् अपेक्षा बराबर आवश्यकता असते. अपेक्षा बराबर आवश्यकता असते. पूर्णविराम कंसात कुतः कुतः कंस बंद. पुढे आगे प्रतीक च बराबर यतः. चा अर्थ केला यतः. प्रतीक यज्ञादि श्रुते हे बराबर तम एतम वेदानुवचनेन. तम एतम वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति. विविदिशन्ति. ठीक आहे. कंसातल्या बृहदारण्यक 4:4-22. पूर्ण श्रुती दिली नाही, थोडक्यात सांगितलं तुम्हाला. बृहदारण्यक 4:4-22 कंसबाण इत्यादिना यज्ञादि कर्मणाम विविदिशा द्वारा ज्ञान साधनत्व श्रवणात्. विविदिशा द्वारा ज्ञान साधनत्व श्रवणात्. पूर्णविराम झालं. अश्ववत इति दृष्टांत झाला. अश्ववत इति दृष्टांत. अर्थ पहा, सरळच आहे. सर्वापेक्षा असं आलतं ना. ते विद्याया सोत्पत्तो. विद्येला आपल्या उत्पत्तीमध्ये सर्वेषाम आश्रम कर्मणाम म्हणजे नित्य नैमित्तिक वगैरे सर्व कर्मणाम अपेक्षा अर्थात आवश्यकता असते. मतलब विद्या स्वतःच्या उत्पत्तीमध्ये कर्माची अपेक्षा करते. कशावरून? कुतः च यतः. कारण की यज्ञादि श्रुती सांगते. कोणती ती श्रुती? तम एतम वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति इत्यादी श्रुती आहे. इत्यादिना यज्ञादि कर्मणाम. यज्ञादि कर्म हे सारे विविदिशाला उत्पन्न करून चित्त शुद्ध करतात. त्याच्यामुळे विविदिशा उत्पन्न होते आणि त्या विविदिशेच्या द्वारे ज्ञानाचे ते साधन आहे यज्ञादि कर्म. ठीक आहे, असा अर्थ झाला. अनाश्ववत हा दृष्टांत आहे. चला पुढे.
आता एकंदरीत काय ठरलं की यज्ञादी कर्माच्या द्वारे अंतःकरणाची शुद्धी होते. शुद्ध अंतःकरणामध्ये विविदिशा उत्पन्न होते. त्याच्यामुळे ज्ञान उत्पन्न होतं आणि ज्ञान उत्पन्न झालं तर ते ज्ञान मोक्षाला उत्पन्न करतं वगैरे. आणि ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे अर्थात ज्याला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे, ब्राह्मी स्थिती ज्याला प्राप्ती झालेली आहे, असा जो महात्मा त्याला त्या ज्ञानाच्या प्रभावाने संचित कर्माचा लेप लागत नाही. संचित कर्म दग्ध होऊन जातात त्याचे. आगामी कर्माचा लेप लागत नाही ज्ञानाच्या प्रभावाने. आणि प्रारब्ध कर्म मात्र तो भोगून संपवत राहतो. कोण? ज्ञानी महात्मा. इथपर्यंत हा विषय झाला. यावर आता पूर्वपक्षी शंका करतो. काय म्हणतो पूर्वपक्षी? पहा शंका. आत्मज्ञान करिके अज्ञान के निवृत्त हुए ते अनंतर विद्वान पुरुष को तुमने विषयों का अनुभव कहा सो संभवता नहीं. ठीक आहे जी. पूर्वपक्षी म्हणतोय काय की आत्मज्ञान करके ज्ञानी पुरुष आहे, आत्मज्ञान झालं आणि आत्मज्ञान झाल्यामुळे काय झालं? अज्ञानाची निवृत्ती झाली. आणि अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर त्या विद्वान पुरुषाला विषयाचा अनुभव होतो प्रारब्धाने असं सिद्धांती बोललेवर. पण पूर्वपक्षी म्हणतो अशा ज्ञानी पुरुषाला प्रारब्धाच्या बलाने विषयाचा अनुभव होतो हे जे आपण बोललात हे म्हणणं योग्य नाही. अर्थात ज्ञानी पुरुषाला विषयाचा अनुभव होत नाही असं त्याला म्हणायचं आहे. का बरं? सांगतोय तो. विषयों का अनुभव कया सो संभवतानी काहे ते का बरं? ता विषयानुभव का कारण, ता विषयानुभव का कारण जो देहाभिमान आहे. विषयानुभव तेव्हाच घडतो जेव्हा देहाभिमान असतो. देहाभिमान नसेल तर विषयानुभव पण घडत नाही. याची युक्तीने सिद्ध करून देतोय कोण? पूर्वपक्षी. काहे ते ता विषयानुभव का कारण जो देहाभिमान आहे सो ता विद्वान पुरुष विषय आहे नाहीये. विद्वान पुरुषाला आता मी देह आहे असा काय अभिमान आहे का? नहीं. और जो ऐसा कहो कि ता देहाभिमान ते विना ही प्रारब्ध कर्म के वस्ते ता विद्वान पुरुष को सो विषयानुभव संभव है. पूर्वपक्षी बोलतो आहे. पूर्वपक्षी म्हणतो सिद्धांताला कदाचित तुम्ही असं म्हणाल म्हणे काय की प्रारब्ध कर्माच्या द्वारे जो विषयाचा अनुभव घडतो तो अनुभव होण्याकरिता देहाभिमान असण्याची काय गरज आहे? अपितु देहाभिमाना वाचून देखील प्रारब्ध कर्म के वशते प्रारब्ध कर्माच्या बलाने त्या विद्वान पुरुषाला विषयाचा अनुभव संभवेल असं कदाचित तुम्ही वेदांती बोलाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण बोलतो? पूर्वपक्षी. सोय तुम्हारा कहना भी संभवता नहीं. काहे ते लोकविषय लोकांमध्ये ता देहाभिमान को ही अन्वय व्यतिरिक्त करके ता विषयानुभव की कारणता सिद्ध आहे. अन्वय व्यतिरिकाच्या द्वारे कार्यकारण भावाची सिद्धी होत असते. तर लोकांमध्ये हा अन्वय व्यतिरिक पाहिला जातो. कोणता? देहाभिमान असेल तर विषयानुभव अन्वय, देहाभिमान नसेल तर विषयानुभव घडत नाही, विषयाचा अनुभव होत नाही. हा व्यतिरेक. याच्यावरून कार्यकारण भाव ठरवत आहे की नाही? कसं काय अन्वय व्यतिरेक आहे? तर तो अन्वय व्यतिरेक दाखवत आहे पूर्वपक्षी. तहा जागृत स्वप्न विषय ता देहाभिमान की विद्यमान हुए सो विषयानुभव होवे है. जागृत अवस्थेत आणि स्वप्न अवस्थेत देहाभिमान आहे म्हणून विषयाचा अनुभव आहे. तर देहानुभव सत्वे विषयानुभव सत्वम अन्वय झाला. तत्सत्वे तत्सत्वम अन्वय. और सुषुप्ती अवस्था विषय गाढ झोप लागली देहाभिमान राहतो का? देहाभिमान नाहीये तर विषयाचा अनुभव भी नाहीये. तदभावे तदभाव व्यतिरिक्त. और सुषुप्ति अवस्था विषयता देहाभिमान के अभाव हुए सो विषयानुभव होता नहीं. इस प्रकार के अन्वय व्यतिरेक करके अशा प्रकारच्या अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे ता देहाभिमान को ही ता विषयानुभव के प्रती पुढे काय करणता आहे ना तिथं पाहिजे कारणता. कची जागी का पाहिजे. ठीक है. आता पहा. इस प्रकार के अन्वय व्यतिरेक करके अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे ता देहाभिमान को ही ता विषयानुभव के प्रती देहाभिमानालाच काय देहाभिमानाच्या ठिकाणीच कारणता आहे. कशाची?
विषयानुभवाची, म्हणजे विषयाचा अनुभव तेव्हाच घडतो जेव्हा देहाभिमान असतो. देहाभिमान असेल तर विषयाचा अनुभव, देहाचा अभिमान नाही तर विषयाचा अनुभव नाही. अन्वय व्यतिरेकाने दाखवून दिलं. जागृतीत स्वप्नात देहाभिमान आहे, विषयाचा अनुभव आहे. सुषुप्तीत देहाचा अभिमान नाही तर विषयाचा अनुभव पण नहीं. इस प्रकार के अन्वय व्यतिरेक करके ता देहाभिमान को ही ता विषयानुभव के प्रति कारणता सिद्ध होवे. लागलं. ता देहाभिमान के अभाव हुए. देहाभिमानाचा अभाव असेल तर केवल प्रारब्ध कर्म के वशते ज्ञानवान पुरुष को सो विषयानुभव संभवता नहीं. कोण म्हणत आहे? पूर्व पक्षी. जर देहाभिमान नसेल तर केवळ प्रारब्धाच्या सामर्थ्याने विषयाचा अनुभव होऊ शकत नाही. असं कसं काय? तर आणखीन सांगतात. पुन्हा ती पंक्ती. ता देहाभिमान के अभाव हुए केवल प्रारब्ध कर्म के वशते ज्ञानवान पुरुष को सो विषयानुभव संभवता नहीं. तात्पर्य यह है. कसं बरं? सो प्रारब्ध कर्म ता विषयानुभव का अदृष्ट कारण है. बरोबर. विषयानुभवासाठी कारण दोन आहेत, दृष्ट अदृष्ट. तसं प्रत्येक कार्यासाठी या रीतीने सुद्धा दोन प्रकाराने कारण सांगता येतात. काही कारण दृष्ट असतात, काही कारण अदृष्ट असतात. ध्यान द्या. काही कारण दृष्ट असतात म्हणजे प्रत्यक्ष दिसतात, है की नाही. काही कारण अदृष्ट असतात म्हणजे दिसत नाही पण जरूर त्या कार्याला कारण असतात. जसं घटात्मक कार्य उत्पन्न करायचं आहे तर कुलाल, दंड, चक्र हे दिसतात, दृष्ट कारण आहे. कळलं की नाही. पण त्या मातीमध्ये पाणी मिळवल्याशिवाय घट बनतो का? नाही. पाणी एकदा मिळवलं तर माती दिसते, चिखल दिसतो, पाणी दिसतं का? नाही. कारण आहे. किंवा असे काही दुसरे पदार्थ किंवा ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा वगैरे घ्या, ते सुद्धा कारण आहेत. ते दिसतात का? नाही. मग कशी कारण झाले? अदृष्ट कारण. काही दृष्ट कारण असतात, काही अदृष्ट कारण असतात. तर विषयाचा ध्यान द्या. विषयाचा अनुभव होण्याकरिता काही दृष्ट कारण आहेत, काही अदृष्ट कारण आहेत. दृष्ट कारण कोण? देहाभिमान असेल तर अनुभव घडतो. दृष्ट कारण आहे देहाभिमान, प्रत्यक्ष कारण आहे. आणि प्रारब्ध बी कारण आहे, पण प्रारब्ध कसं आहे? अदृष्ट कारण आहे. लागलं. आणि एक नियम आहे. काय? की अदृष्ट कारण तेव्हाच कार्याला उत्पन्न करतं जेव्हा त्याला दृष्ट कारणाची सहाय्यता असते. काय? अदृष्ट कारण कार्याला तेव्हाच उत्पन्न करतं जेव्हा त्याला दृष्ट कारणाची सहाय्यता असते. दृष्ट कारणा वाचून केवळ अदृष्ट कारण कार्याला उत्पन्न करू शकत नाही. इथं कार्य आहे कोण? विषयाचा अनुभव, विषयाचा साक्षात्कार, विषयाचं प्रत्यक्ष. ठीक आहे. त्याला कारण दृष्ट कारण कोण? देहाभिमान. अदृष्ट कारण कोण? प्रारब्ध. तर पूर्वपक्षी म्हणतोय सिद्धांताला की हे सिद्धांती कदाचित तुम्ही म्हणाल की देहाभिमान नसू द्या ज्ञानाला तरी प्रारब्ध त्याला विषयाचा अनुभव करून देईल. पण करू शकतं का? नाही. कारण अदृष्ट आहे कोण? प्रारब्ध. आणि ते अदृष्ट कारण विषयानुभवरूप कार्याला तेव्हाच उत्पन्न करील जेव्हा त्याला देहाभिमान रूप दृष्ट कारणाची सहाय्यता असेल. परंतु तो देहाभिमान तर ज्ञानाच्या ठिकाणी नाही. आणि जर देहाभिमान ज्ञानाच्या ठिकाणी नाही तर ज्ञानी पुरुषाला विषयाचा अनुभव होतो. हे तुम्ही कसं काय बोलता? लक्षात आली शंका? बघा किती सुंदर शंका केली आहे. पंक्ती पहा. तात्पर्य सापडलं का? सो प्रारब्ध कर्म ता विषयानुभव रूप, सो प्रारब्ध कर्म ता विषयानुभव का अदृष्ट कारण आहे. अदृष्ट कारण आहे कोण? प्रारब्ध. कशाकरिता? विषयानुभवाकरिता. विषयानुभवाकरिता अदृष्ट कारण कोण? प्रारब्ध. प्रारब्ध हे विषयानुभवाकरिता कसं कारण आहे? अदृष्ट कारण आहे. आता का लागली पंक्ती? चला. सो प्रारब्ध कर्म ता विषयानुभव का अदृष्ट कारण है और सो देहाभिमान ता विषयानुभव का दृष्ट कारण है. दोन कारण कळाले. विषयानुभवाचं दृष्ट कारण कोण? देहाभिमान.
विषयानुभवाचं अदृष्ट कारण कोण? प्रारब्ध। और अदृष्ट कारण सामग्री दृष्ट कारण सामग्री ते विना कोई कार्य को उत्पन्न करी सकती नहीं, हा नियम अर्ध आहे की नाही? लागली एवढी अन्वय मुखाने सांगितलं आता एक वाक्य, पुन्हा व्यतिरिक्त मुखाने हीच गोष्ट सांगणार आहे, पुन्हा वाचतो ती पंक्ती। और अदृष्ट कारण सामग्री, सापडलं का? अदृष्ट जेवढे भी कारण आहेत ते सर्व दृष्ट कारण सामग्री ते विना, दृष्ट प्रत्यक्षाची जी कारण सामग्री त्याच्याशिवाय कोई कार्य को उत्पन्न करी सकती नाही। कोण? अदृष्ट सामग्री। लागलं नाही? अदृष्ट सामग्री कार्याला उत्पन्न करू शकत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तिला दृष्ट कारण सामग्रीची सहाय्यता नाहीये। लागलं एवढं? हा, कोई कार्य को उत्पन्न करी सकती नाही, नाहीच्या नंतर अर्धविराम द्या। आता पुढे पहा, जो उत्पन्न करती होवे तो, व्यतिरिक्त मुखाने सांगतो आता, जो उत्पन्न करती होवे तो म्हणजे काय बरं? दृष्ट सामुग्री वाचून अदृष्ट सामुग्रीत जर कार्याला उत्पन्न करीत असेल तर, हा त्याचा अर्थ आहे, बरोबर? काय? दृष्ट सामुग्री वाचून अदृष्ट सामुग्रीत जर कार्याला उत्पन्न करीत असेल तर काय होईल मग? जो उत्पन्न करती होवे तो मृतिका, कुलाल, कुलालाधिक दृष्ट सामुग्री ते विनाही तर अदृष्ट सामुग्री ते घटाधिक कार्य उत्पन्न होणे चाहिए, है की नाही? घट उत्पन्न करण्याकरिता सुद्धा दोन सामुग्री, दृष्ट आणि अदृष्ट। दृष्ट कोण? मृतिका, माती, कुलाल, दंड वगैरे ही दृष्ट सामुग्री आहे, आणि अदृष्ट सामुग्री कोण? प्रारब्ध। तिथं सुद्धा प्रारब्ध असावं लागतं, कारण जगातली कोणतीही वस्तू जी उत्पन्न होते ती कोणाच्या आणि कोणाच्या प्रारब्धानेच उत्पन्न होते। कळलं की नाही? प्रारब्धाशिवाय कोणतीच वस्तू उत्पन्न होत नाही, आणि ज्याच्या प्रारब्धाने उत्पन्न होते ती वस्तू त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचते, असा नियम आहे। आता घट सुद्धा उत्पन्न होऊ राहिला, कोणाच्या तरी प्रारब्धानेच उत्पन्न होऊ राहिला। मग घटाच्या उत्पत्तीसाठी दृष्ट कारण कोण कोण? घटासाठी दृष्ट कारण कोण कोण? कुलाल, मृतिका, दंड, चक्र वगैरे। घटासाठी अदृष्ट कारण कोण? प्रारब्ध। ठीक आहे, आता नियम काय आपला? अदृष्ट सामुग्री दृष्ट सामुग्रीची सहाय्यता घेतल्याशिवाय कार्याला उत्पन्न करत नाही, हा नियम। पण समजा हा नियम नाही मानला, याच्या उलट मानलं थोड्या वेळासाठी, कसं? अदृष्ट सामुग्री कार्य उत्पन्न करण्यासाठी दृष्ट सामुग्रीची सहाय्यता घेत नाही, म्हणजे दृष्ट सामुग्री वाचून सुद्धा अदृष्ट सामुग्री कार्याला उत्पन्न करते असं जर मानलं तर इथं सुद्धा दंड, चक्र, कुलाल इत्यादी दृष्ट सामुग्रीची सहाय्यता न घेता सुद्धा प्रारब्धाने घटाला उत्पन्न केलं पाहिजे, कारण प्रारब्ध अदृष्ट सामुग्री आहे। ते अदृष्ट सामुग्री प्रारब्ध घटाधिक दंडाधिकाला घेतल्याशिवाय, मृतिकाधिकाला घेतल्याशिवाय घटाला उत्पन्न करतं का? नाही। याचा अर्थ नियम काय ठरला मग? अदृष्ट सामुग्री दृष्ट सामुग्रीला घेऊनच कार्याला उत्पन्न करते। लागलं एवढं? पंक्ती पहा, जो उत्पन्न करती होवे तो मृतिका, कुलालाधिक दृष्ट सामुग्री ते विनाही, त्याच्या वाचून तर अदृष्ट सामुग्री ते, त्या अदृष्ट सामुग्री पासून घटाधिक कार्य उत्पन्न होणे चाहिए। होतात का उत्पन्न? नाही होत। या ते मग एकंदरीत काय ठरलं की ज्ञानी पुरुषाला विषयाचा अनुभव व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? पूर्व पक्षाच्या कथनानुसार नाही व्हायला पाहिजे, कारण विषयानुभवासाठी दृष्ट कारण कोण आहे? ध्याभिमान, आणि तो तर ज्ञानाच्या ठिकाणी नाही। जरी प्रारब्ध असलं पण ती प्रारब्ध अदृष्ट आहे, अदृष्ट सामुग्री आहे की नाही? आणि अदृष्ट सामुग्री दृष्ट सामुग्री शिवाय कार्याला उत्पन्न करत नाही। मग जरी त्या ज्ञानाचं प्रारब्ध असलं, अदृष्ट सामुग्री आहे पण दृष्ट सामुग्री नाही ना, कोणती? ध्याभिमान, आणि ध्याभिमान नसल्यामुळे त्या ज्ञानी पुरुषाला काय? विषयाचा अनुभव होऊ नये।
लक्षात आलं की नाही? असं म्हणून राहिला कोण? पूर्वपक्ष. या ते ता देहाभिमान के अभाव हुए. बरोबर. ज्ञानवान पुरुष को केवल प्रारब्ध कर्म ते, ज्ञानवान पुरुषाला केवल प्रारब्ध कर्माने स्व विषयानुभव संभवता नाही. एकंदरीत ज्ञानी पुरुषाला विषयानुभव होऊ नये. बरोबर. किंवा ता देहाभिमान ते विनाही ज्ञानवान पुरुष का जो विषयानुभवादी व्यवहार मानोगे. समजा एवढंही करून, आता वर तर नियम दिलाच आहे की नाही, पण एवढंही करून जर सिद्धांती जबरदस्ती म्हणतीलच काय की ज्ञानी पुरुषाला देहाभिमाना वाचून विषयानुभव होतो असं म्हणतील, तर आणखी मोठी अडचण येईल म्हणे. मग काय अडचण येईल सांगताय, पुन्हा पाहती पंक्ती. किंवा किंवा म्हणजे आणखीन खंडन करत आहे. किंवा ता देहाभिमान ते विनाही, म्हणजे देहाभिमान नसताना देखील ज्ञानवान पुरुष का जो म्हणजे जर विषयानुभवाधिक व्यवहार मानोगे, जर विषयानुभवाधिक व्यवहार मानले तर श्री भाष्यकारोने सांगितलंय काय की जो विषयानुभव होतो तो देहाभिमान पूर्वकच होतो असं भाष्यकाराने सांगितलेलं आहे. त्या वचनाला सुद्धा येईल विरोध. त्या वचनाला काय येईल? विरोध येईल. केव्हा? जर देहाभिमाना वाचून विषयानुभव मानला तर भाष्य वचनाला पण विरोध येईल. आणि काय आहे भाष्यकाराचं वचन सांगा बरं. तर सांगतायत श्री भाष्यकारोने. श्री भाष्यकार म्हणजे कोण? आद्य शंकराचार्यजी महाराज आहे की नाही. तर श्री भाष्य एका भाष्याचं बी नाव आहे श्री भाष्य. ते भाष्यकार असा अर्थ नाही करायचा, रामानुजाचार्य वगैरे ते नाही घ्यायचे. श्री भाष्य म्हणजे आदरार्थी स्त्री आहे, अर्थात शंकराचार्य महाराज घ्यायचे. श्री भाष्यकारोने काय सांगितलंय? तम एतम अविद्याख्यम आत्मानात्मनो हो इतरेतराध्यासम पुरस्कृत्य सर्वे प्रमाण प्रमेय व्यवहाराः लौकिकाः वैदिकाः च प्रवृत्ताः. असं ब्रह्मसूत्राच्या सुरुवातीलाच येणार आहे. ठीक आहे ना? काय म्हटलंय बघा. तम एतम अविद्याख्यम. अविद्या अविद्या नावाचा काय अध्यास कोणाकुणाचा? आत्मा अनात्मनो हो इतरेतर अध्यास. आत्मा आणि इतर अध्यास परस्पर झालेला अध्यास की ज्याला अविद्या असं नाव आहे. अध्यासम पुरस्कृत्य, त्या अध्याला समोर करूनच, अर्थात त्या अध्यासाच्या निमित्तानेच, अर्थात देहाभिमानानेच सर्वे प्रमाण प्रमेय व्यवहार, सर्व प्रमाण प्रमेय व्यवहार होतात देहाभिमान असल्या तरच. कोणते व्यवहार? लौकिकाः वैदिकाश्च प्रवृत्ता. लौकिक व्यवहार असू द्या की वैदिक व्यवहार असू द्या, देहाभिमानानेच होतात. अध्यास म्हणजे देहाभिमान आहे की नाही? असं भाष्यकाराने सांगितलं आहे. आणि तुम्ही तर ज्ञानी पुरुषाला जर देहाभिमाना वाचून विषयानुभव मानला तर या भाष्य वचनाला सुद्धा काय येईल? विरोध येईल. इस वचन करिके सर्व लौकिक वैदिक व्यवहारों की अध्यास पूर्वक प्रवृत्ती कथन करी आहे भाष्यकाराने. जेवढे म्हणून लौकिक वैदिक व्यवहार आहे सर्व व्यवहार अध्यास पूर्वकच होतात, म्हणजे देहाभिमान पूर्वकच होतात, त्याच्या वाचून होत नाही. प्रवृत्ती कथन करी आहे. ता भाष्य वचन का भी विरोध होवेगा. केव्हा? जर देहाभिमाना वाचून ज्ञानी पुरुषाला विषयाचा अनुभव होतो असं तुम्ही म्हणाल तर भाष्य वचनाला सुद्धा काय येईल? विरोध. किंवा आणखीन अनुमान प्रमाण व्यवहार अध्यासपूर्वक व्यवहारत्वात् हे अनुमान आहे. पक्ष झाला व्यवहार, त्याच्या ठिकाणी सिद्ध केला अध्यासपूर्वकत्व. अध्यासपूर्वक म्हणजे देहाभिमान पूर्वकच व्यवहार घडतो. का? व्यवहार आहे म्हणून. कारण जो जो व्यवहार होताना दिसतो तो सर्व व्यवहार देहाभिमान पूर्वकच होताना दिसतो. इस अनुमान करिके सर्व व्यवहारों विषय अध्यासपूर्वकता सिद्ध करी है. अध्यासपूर्वकच सारे व्यवहार सांगितलेले आहेत. सो यह अनुमान भी विविचारी होगा. हे अनुमान सुद्धा काय होईल? विविचारी होईल. केव्हा? जर ज्ञानी पुरुषाला देहाभिमाना वाचून विषयाचा अनुभव मानला तर हे अनुमान म्हणजे इथला हेतू सुद्धा विविचारी ठरेल. कस काय विविचारी ठरेल? विविचार कशाला म्हणतात? साध्य अभावाच्या ठिकाणी हेतू राहत असेल तर त्याला विविचार म्हणतात, आहे की नाही? काय? साध्याभाववत वृत्ती विविचार, आहे की नाही?
साध्याच्या अभावात साध्याचा अभाव जिथं आहे तिथं हेतू राहता कामा नाही, अवृत्ती पाहिजे. आणि जर हेतू राहिला तर तो हेतू कसा असतो? विविचारी. हा हेतू विविचारी ठरेल म्हणे. कसं काय? तो विविचार कसं काय हे समजावून सांगतायत पुन्हा पूर्व पक्षी. जिस कारण ते ज्ञानवान पुरुष के व्यवहार विषय, ज्ञानवान पुरुषाचा जो व्यवहार विषयानुभव रूप व्यवहार, त्या व्यवहारामध्ये त्या व्यवहारत्व रूप हेतू के विद्यमान हुई भी. त्या ज्ञानी पुरुषाच्या व्यवहारामध्ये हेतू आहे की नाही? व्यवहारत्व. हेतू कोण आहे आपला? व्यवहारत्व. तो हेतू ज्ञानी पुरुषाच्या व्यवहारामध्ये आहे की नाही? व्यवहाराच्या ठिकाणी आहे. तिथं अध्यासपूर्वकत्व रूप साध्य आहे का? देहाभिमान पूर्वकत्व, देहाभिमान रूप साध्य आहे की नाही? आहे का तिथं? अध्यासपूर्वकत्व नाही, देहाभिमान नाही ना तिथं. म्हणजे साध्य नाही, म्हणजे साध्याचा अभाव आहे. ज्ञानी पुरुषा ठिकाणी काय आहे? साध्याचा अभाव. देहाभिमान पूर्वकत्व आहे की नाही? अध्यासपूर्वकत्व अर्थात देहाभिमान नाही आहे त्याच्या ठिकाणी. देहाभिमान नाही आहे तरी व्यवहारत्व आहे. म्हणजे साध्याभावाच्या ठिकाणी हेतू राहू राहिला. म्हणजे हेतू कसा झाला? हे विचार. जिस कारण ते ज्ञानवान पुरुष के व्यवहार विषय ता व्यवहारत्व रूप हेतू के विद्यमान हुए भी सो अध्यासपूर्वकत्व रूप साध्य है नाहीये. कारण ज्ञानी पुरुषा ठिकाणी अध्यासच नाहीये, तर अध्यासपूर्वकत्व हे कुठून राहणार? है नाही. और जो ऐसा कहो, कोण बोलत आहे? पूर्व पक्षीच म्हणत आहे. सिद्धांताला कदाचित तुम्ही असं म्हणाल. और जो ऐसा कहो ज्ञानवान पुरुष विषय भी, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी बाधित अनुवृत्ती करिके सो देहाभिमान रहे. देहाभिमान आहे म्हणे त्याने पुरुषाच्या ठिकाणी, पण कसा? बाधित अनुवृत्तीने. पण हेही तुम्हाला म्हणता येणार नाही. कोण म्हणतो? पूर्व. बाधित अनुवृत्ती करके सो देहाभिमान रहे है याते ता ज्ञानवान के व्यवहार विषय अध्यासपूर्वकत्व रूप साध्य के विद्यमान हुए. है की नाही? आणि बाधित अनुवृत्ती मानली तर ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी सिद्ध होतो. मग कोण? अध्यासपूर्वकत्व अर्थात देहाभिमान. मग साध्याचा अभाव नाहीये, साध्यच आहे. आणि म्हणून तिथं हेतू बी आहे, काही अडचण नाही. अर्थात हेतू विचारी ठरणार नाही. पुन्हा वर भाष्य वाचनाला सुद्धा विरोध येणार नाही. कारण भाष्यकाराने सुद्धा काय सांगितलं आहे की अध्यासपूर्वकच व्यवहार घडतो. आम्ही बाधित अनुवृत्तीने अध्यास मानून राहिलो. कोणाच ठिकाणी? ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी. अध्यास म्हणजे ते अभिमान मानून राहिलो. भाष्यकारालाही विरोध येणार नाही, हेतू पण विचारी होणार नाही. फक्त मानावं काय लागलं? ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी देहाभिमान आहे, पण कसा? बाधित अनुवृत्ती रूपाने. म्हणजे त्याचा बाध झालेला आहे तरी सुद्धा आभास रूपाने देहाभिमान आहे असं मानलं तर काम चालेल. असं कदाचित सिद्धांती लोक तुम्ही म्हणाल, पण हेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण बोलतो? पूर्व पक्षी. किती जबरदस्त आहे बघा पूर्व पक्षी. याते ता ज्ञानवान के व्यवहार विषय अध्यासपूर्वकत्व रूप साध्य के विद्यमान हुए सो व्यवहारत्व रूप हेतू ता तहा विविचारी होवे नाही. तथा भाष्य वचन का भी विरोध होवे नाही. कारण आम्ही अध्यास मानलाच आहे, अभिमान मानलाच आहे बाधित अनुवृत्तीने. पण पूर्व पक्षी म्हणतो सो यह तुम्हारा कहना भी संभवता नाही. पण बाधित अनुवृत्तीने देहाभिमान राहतो ज्ञानाच्या ठिकाणी, हेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. काय ते? जैसे शुक्ती के साक्षात्कार करिके, बरोबर, शुक्तीचं ज्ञान झालं तर रजताची काय होते? निवृत्ती होते. आणि एकदा रजताची निवृत्ती झाली तर बाधित अनुवृत्तीने तिथं रजत आहे का पुन्हा? नाही. पण ती पहा, जैसे शुक्ती के साक्षात्कार करिके, पुढे काय? ता शुक्ती को असं ना, तिथं पाहिजे ता शुक्ती के, एवढंच पाहिजे. शुक्ती के पुन्हा पंक्ती पहा. काय ते? जैसे शुक्ती के साक्षात्कार करिके ता शुक्ती के अज्ञान की निवृत्ती ते. शुक्तीचं ज्ञान झालं तर शुक्तीचं अज्ञान निवृत्त होतं. निवृत्ती ते रजत भ्रम की निवृत्ती होवे. आणि अज्ञान निवृत्त झालं तर अज्ञानाचं कार्य रजताचा भ्रम तोही निवृत्त होतो. पुन्हा ता रजत भ्रम की अनुवृत्ती देखने में आवती नाही. पुन्हा रजत भ्रमाची अनुवृत्ती होते का तिथं? होत नाही. तैसे त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला झाला आहे काय? आत्मसाक्षात्कार. आणि आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे आत्म्याविषयक अज्ञान निवृत्त झालं. आणि अज्ञानाचं कार्य देहाभिमान तोही निवृत्त झाला.
आणि हे सारं निवृत्त झाल्यावर पुन्हा देहाभिमानाची अनुवृत्ती कशी काय म्हणता येईल? आणि जर मानली तर रजताची सुद्धा पुन्हा शुक्तीचं ज्ञान झाल्यावर सुद्धा अनुवृत्ती व्हायला पाहिजे, ती तर होत नाही. म्हणून बाधित अनुवृत्ती सुद्धा तुम्हाला म्हणता येत नाही. लागलं? तैसे आत्मसाक्षात्कार करिके अज्ञान की निवृत्ती ते, अज्ञानाची काय होते? निवृत्ती ते देहाभिमान के निवृत्त हुए. देहाभिमान सुद्धा काय होतो? देहाभिमान की निवृत्त हुए. पुनः देहाभिमान की अनुवृत्ती कहणी अत्यंत विरुद्ध है. पुन्हा देहाभिमानाची अनुवृत्ती मानणं अत्यंत, जो कदाचित आत्मज्ञान करिके, म्हणजे आत्मज्ञान झालं तरी देखील आत्मज्ञानाने बाधित देहाभिमान की भी पुनः अनुवृत्ती मानोगे, म्हणजे आत्मज्ञान झालं आहे तरी सुद्धा बाधित रूपाने देहाभिमानाची जर तुम्ही अनुवृत्ती मानलीच तर आणखीन काय? तो शुक्ति ज्ञान करके बाधित रजत भ्रम की भी पुन्हा अनुवृत्ती होनी चाहिए. शुक्तीच्या ज्ञानाने रजताची निवृत्ती झाली तरी सुद्धा बाधित रूपाने रजताची काय व्हायला पाहिजे? अनुवृत्ती व्हायला पाहिजे. होते का? नाही. जशी मग रजताची अनुवृत्ती होत नाही तशी देहाभिमानाची सुद्धा अनुवृत्ती मानणं ठीक नाही. जर देहाभिमान सिद्धच होत नाही ज्ञानाच्या ठिकाणी तर ज्ञानी पुरुषाला विषयाचा अनुभव पण व्हायला नाही पाहिजे. ठीक है. ता शुक्ति ज्ञान करके बाधित रजत भ्रम की भी पुनः अनुवृत्ती होनी चाहिए. लागलं? और जो ऐसा कहो काय की जैसे सोपाधिक भ्रम स्तर विषय. आता आणखीन बोलतोय तो कोण? पूर्व पक्षीच बोलतोय. कदाचित तुम्ही असं म्हणाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. और जैसे और जो ऐसा कहो जैसे सोपाधिक भ्रम स्थल विषय शुद्ध स्फटिक इस प्रकार के अधिष्ठान के साक्षात्कार के विद्यमान हुए भी जपा कुसुमादि रूप उपाधि के समीप स्थित हुए लोहित स्फटिक या प्रकार का अनुभव सर्व जनों को प्रसिद्ध है. लागले की नाही? बघा तू काय दृष्टांत देतोय. तो म्हणतो सोपाधिक भ्रमाचं स्थल आहे जपा कुसुमाचं, तिथं अधिष्ठान जो स्फटिक त्याचं जरी ज्ञान झालं कसा आहे स्फटिक सफेद आहे म्हणून, तरी सुद्धा जोपर्यंत जपा कुसुमाचं सान्निध्य रूप उपाधी आहे तोपर्यंत त्या स्फटिकामध्ये लालपणा दिसतोच, अनुवृत्ती होते. त्याप्रमाणे जरी त्या ज्ञान झालाय, ज्ञानी पुरुषाला आत्मज्ञान झालाय, तरी सुद्धा बाधित अनुवृत्तीने देहाभिमान असायला काय अडचण आहे? है की नाही? असं तो बोलतोय. असं तुम्ही म्हणाल म्हणे. कोण बोलतोय? पूर्व पक्षी म्हणतोय सिद्धांताला. पण म्हणता येणार नाही म्हणे तुम्हाला असं. काय की देहाभिमान बाधित अनुवृत्तीने ज्ञानाच्या ठिकाणी राहतो, स्फटिकाप्रमाणे स्फटिकामध्ये लाल रक्ततेप्रमाणे हे तुम्हाला म्हणता येणार कसं काय? सांगतोय. तैसे इहा भी अधिष्ठान आत्मा के साक्षात्कार करके, सापडलं का? अज्ञान के निवृत्त हुई भी अधिष्ठान जो आत्मा त्याच्या साक्षात्काराने अज्ञानाची निवृत्ती झाली आहे तरी देखील अज्ञान की निवृत्त हुई भी उपाधि की स्थितीपर्यंत, जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत ज्ञानवान पुरुष को सो देहाभिमान तथा देहाभिमान पूर्वक सो विषयानुभव संभव है. देहाभिमान आणि देहाभिमान मूलक विषयानुभव संभव होऊ शकतो असं सिद्धांती कदाचित तुम्ही बोलाल, पण ते तुमचं म्हणणं बरोबर नाही आहे. सो यह तुम्हारा कहना भी असंगत है. काहे ते? ता जपा कुसुम की न्यायी यहा कोई उपाधी निरूपण होई सकती नाही. जपा कुसुमाच्या दृष्टांतात तर उपाधी आहे, पण इथं ज्ञानी पुरुषाला ज्ञान झाल्यावर अज्ञान निवृत्त झालं, अज्ञानाचं कार्य निवृत्त झालं तर उपाधी कोणती राहिलीच नाही. कारण उपाधी होऊन काय कोणती होऊ शकते? अज्ञान किंवा अज्ञानाचं कार्य, तीच उपाधी होऊ शकते. आणि या सर्वांची निवृत्ती झाली आहे ज्ञानाच्या ठिकाणी, तर उपाधीच संभव नाहीये. तर उपाधीच जर नाही आहे तर उपाधी असल्यामुळे देहाभिमान राहतो हे तुम्हाला म्हणता येणार नाही. पंक्ती पहा. यहा काय ते जपा कुसुम की न्याय यहा कोई उपाधि निरूपण होई सकती. तात्पर्य अज्ञान को तथा अज्ञान के कार्य को ही उपाधि क न होवेगा. उपाधि मानायची झाली तर कोण होऊ शकते? अज्ञान किंवा अज्ञानाचं कार्य. ते दोनों आत्मज्ञान करके निवृत्त होई गए है. ज्ञानी पुरुषा ठिकाणी आत्मज्ञानाने आत्मज्ञान झाल्यामुळे अज्ञानही निवृत्त झालं आणि अज्ञानाचं कार्य देहाभिमान तोही निवृत्त झालं. याते आत्मज्ञान करिके अज्ञान के निवृत्त हुए. आत्मज्ञान झाल्याने
अज्ञानाची निवृत्ती झाल्यामुळे, लागलं की नाही, आत्मज्ञान करिके अज्ञान के निवृत्त हुए, तर अज्ञान के कार्य की भी निवृत्ती होणे ते, त्या अज्ञानाच्या कार्याची सुद्धा काय झाली, निवृत्ती झाली, त्या अभिमानाची निवृत्ती होणे ते, ता ज्ञानवान पुरुष को प्रारब्ध कर्म के वशते, त्या ज्ञानवान पुरुषाला प्रारब्ध कर्माच्या निमित्ताने विषयों का अनुभव कहना सर्वथा असंगत है. कोणत्याच रीतीने तुम्हाला ज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी काय विषयाचा अनुभव होतो हे म्हणता येत नाही. हे सिद्ध केलं कोणी, पूर्व पक्षाने. लागला अर्थ. त्याला उत्तर देतात आता सिद्धांती. समाधान सापडलं का? समाधान बघा, शंका खूप मोठी आहे पण समाधान थोडक्यात आहे. पण पुन्हा त्याच्यावर शंका घेऊन उत्तर येणार आहे, म्हणजे उत्तर लंबत चालणार आहे. पण समाधान 2 पंक्तीत पाहू. समाधान. अहम ब्रह्मास्मि या प्रकार के आत्मज्ञान करिके निवृत्त हुआ है अज्ञान जिसका, बरोबर, मी ब्रह्म आहे अशा आत्मज्ञानाने निवृत्त झाला आहे स्वस्वरूपाविषयक अज्ञान ज्याचं, अज्ञान जिसका निवृत्त हुआ है अज्ञान जिसका, ऐसे ज्ञानवान पुरुष को ता प्रारब्ध कर्म के वस्ते सो विषयानुभव संभव है. त्या प्रारब्ध कर्माच्या निमित्ताने विषयाचा अनुभव होतो, बरोबर. और ता विषयानुभव का कारण रूप जो देहाभिमान है, सो देहाभिमान भी ता ज्ञानवान पुरुष विषय, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी बाधित अनुवृत्ती करिके रहे आहे. बाधित अनुवृत्तीने देहाभिमान पण राहतो, बरोबर. पण आता बाधित अनुवृत्तीने देहाभिमान मानल्यामुळे 2-3 प्रश्न सुटले, पण 2-3 प्रश्न बाकी राहिले. 2-3 प्रश्न कोणते सुटले? भाष्यकार वचनाला विरोध, तो विरोध येणार नाही, कारण त्यांनी सुद्धा देहाभिमान पूर्वकच अध्यासपूर्वकच व्यवहार मानला आहे. तर बाधित अनुवृत्तीने देहाभिमान मानल्यामुळे भाष्यकाराच्या वचनाला विरोध येणार नाही. आणि त्याच्यावर एक सांगितलं होतं काय, देहाभिमान असेल तर विषयानुभव, जागृत स्वप्नमध्ये देहाभिमान आहे विषयाचा अनुभव आहे, देहाभिमान नाही तर विषयाचा अनुभव नाही, सुषुप्तीत देहाभिमान नाही तर विषयाचा अनुभव नाही. अर्थात विषयाच्या अनुभवाकरिता कारण आहे कोण, देहाभिमान. मग तो कार्यकारण भाव देखील नष्ट होत नाही, कार्यकारण भाव साबूत राहतो बाधित अनुवृत्ती देहाभिमानाची मानल्यावर. कारण देहाभिमान तर मानलाच आहे की नाही, आणि म्हणून विषयानुभव होईल. आणखीन एक प्रश्न सुटला, कोणता? अनुमानामध्ये जो व्यभिचारी हेतू दाखवला होता तोही व्यभिचारी होणार नाही, कारण बाधित अनुवृत्तीने देहाभिमान आम्ही मानलाय. 2-3 प्रश्न सुटले. पण बाधित अनुवृत्ती सुद्धा तुम्हाला मानता येत नाही असं बोलला होता ना पूर्वपक्षी. का मानता येत नाही? ते जे त्याने 2-3 कारण दिले होते, मग त्याचं काय करणार? तर त्याचं उत्तर पुन्हा शंका समाधान घेऊन होणार आहे, तो विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.